वर्किंग प्रोफेशनल्समध्ये बघा, बऱ्याचदा असं होतं ना, की 7 ते 8 तास तुम्ही झोपताय, तरीही तुमची झोप पूर्ण होत नाही आहे. तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतं. तर हा प्रॉब्लेम तुमच्या झोपेचा नाही आहे. झोपेचा ड्युरेशनचा किंवा झोपेच्या क्वालिटीचा अजिबातच नाही आहे. तुम्ही आळशी आहात असंही नाही आहे. जर समजा हा झोपेचा प्रॉब्लेम असता, तर वीकेंडनंतर तुमची एनर्जी तुम्हाला बेटर असायला हवी होती. आणि जर हा प्रॉब्लेम स्ट्रेसचा असता, तर वेकेशननंतर तुमचा थकवा दूर व्हायला हवा. पण असं होत नाही बऱ्याचदा. आपण कितीही झोपलो, तरीही झोप पूर्ण होत नाही आणि मग आपण कॉफीवर कॉफी इनटेक करतो, पण ती एनर्जी आपल्याला मिळत नाही. त्यानंतर आपल्याला वर्कआउट करण्याची इच्छा खूप असते, पण वर्कआउटही आपल्याकडनं होत नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एका पर्टिक्युलर टाईम फ्रेमनंतर आपण काय म्हणतो, की जाऊ दे वय झालं असेल म्हणून हे सगळे चेंजेस होतात. मोस्टली स्त्रियांमध्ये की जाऊ दे लग्नानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यामुळे हार्मोन्स चेंजेस यामुळे हे सगळे बदल घडत असतील. पण वर्किंग वुमेन्सचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, की तुम्हाला घरातलं स्ट्रेस, ऑफिसचं स्ट्रेस, त्यानंतर दुसऱ्या दिवशीचे प्लॅन्स, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गुरफटल्यामुळे ना, आपण झोपलो तरीही आपली बॉडीज, नर्व्ह सिस्टम्स जागीच राहते आणि त्यामुळे काय होतं, की आपल्या बॉडीला रिकव्हरीला टाईमच मिळत नाही. बॉडीची रिकव्हरीच होत नाही आहे आणि आपण जे काही अन्न खातो, ते आपल्या सेल्सपर्यंत जात नाही. त्यामुळे ही बॉडीची रिकव्हरी इनकम्प्लीट राहते आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत आहेत स्ट्रेस. आपलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रॉनिक स्ट्रेस. त्यानंतर विटॅमिन B12ची डेफिशियन्सी, विटॅमिन Dची डेफिशियन्सी, आयर्न डेफिशियन्सी आणि प्रोटीनचा इंटेक कमी असणं. आणि जेव्हा कधीही तुम्हाला असे वाटेल, की नाही बापरे, हे सतत घडतंय, त्यावेळेस लक्षात घ्यायचं की तुमची बॉडी तुम्हाला सिग्नल देत आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा रूट कॉज आहे, की पहिल्यांदा तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज करा आणि या सगळ्या काही डेफिशियन्सीची तुम्ही टेस्ट करून घ्या.